सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील रंगनाथ गंगाधर आरांगळे व शंकर रामचंद्र शिंदे हे आपल्या मोटरसायकलवरून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना राहुरी फॅक्टरी ते गुहा दरम्यान शेल पेट्रोल पंपाजवळ ओडिसा येथील साईभक्ताची इर्टिगा गाडी शिर्डीवरून राहुरीच्या दिशेने येत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या जोरदार धडकेत रंगनाथ आरांगळे यांचा मृत्यू झाला असून त्यांच्याबरोबर असलेले शंकर शिंदे हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत। इर्टिगा गाडीने धडक दिल्यानंतर गाडी रस्ता दुभाजक ओलांडून पलटी झाली होती। त्यामधील सर्व 8 साईभक्त देखील गंभीर जखमी झालेले आहेत। या घटनेची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील उपचारासाठी सर्व जखमींना राहुरी येथील लाईफ इन हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे। रंगनाथ आरांगळे हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांना घोडा बैल शर्यतीची प्रचंड आवड होती। वयाच्या 64व्या वर्षी त्यांचे अपघाती निधन झाल्याने राहुरी फॅक्टरी येथील परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। रंगनाथ आरांगळे यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, सुना, 2 मुली, जावई, 6 नातवंडे असा मोठा परिवार आहे। नगर मनमाड रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने एकेरी वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने प्रशासनाला जाग कधी येईल याबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। सर्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी।